आज आपण मलबारी येथील सुप्रसिद्ध असं गवल्या टँक या मैदानामध्ये आलेलो आहे. हेरिटेज व मुंबई महानगरपालिका डी विभागामार्फत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करोडो रुपये खर्च करून या मैदानाची सुशोभीकरण केलेलं आहे. परंतु आपण बघत असाल माझ्या खाली हे जे कार्पेट आहे, हे गार्डनच्या आतमध्ये वॉकिंग ट्रॅक बनवलेलं आहे. या वॉकिंग ट्रॅकच्या आतमध्ये अशा प्रकारचे आहे, हे जे कार्पेट आहे, या कार्पेट बघा हिरव्या रंगाचा आहे आणि या पॅच जो बसवण्यात येत आहे हा ब्लू कलरचा बसवण्यात येत आहे. असे पूर्ण या वॉकिंग ट्रॅक मध्ये आपण बघत असाल तर हे पॅच मारतात आहे. हे कुठेतरी एकदम कामामध्ये कुठेतरी हलगर्जीपणा झालेला आहे आणि याच्यामध्ये जे हेरिटेज डिपार्टमेंटचे जे अधिकारी व डी विभाग महापालिकेचे जे अधिकारी हेच कुठेतरी साठलोटा आहे का, हा एक प्रश्न अनुत्थित आहे. या ठिकाणी जे वॉकिंग ट्रॅक जो मॅट टाकलेला आहे रबर शीटचा, इथे बघा ऑप्शन दिला आहे शूज, म्हणजे कोणतेही पादत्राणे घालून ह्याच्यावरती वॉक ट्रॅक करायचं नाही. परंतु याच्या नियमाचं पालन होतं का? आपण जर बघत असेल हे पूर्वीचं मॅट आहे आणि याची अवस्था काय झाली. ह्या ठिकाणी पूर्ण जे मॅट टाकलेलं आहे इथे लहान मुलं का नाही या ठिकाणी खेळतात आहे आणि या गार्डन मध्ये करोडो रुपये खर्च करून या ऑगस्ट क्रांती मैदानाचं सुशोभी करण्यात आलेलं आहे. पण आता बघितलं हे सगळ्या ठिकाणी पॅचेस, छोटे मोठे पॅचेस आहे. खरं तर हे जे केमिकल मिश्रित जे रबर आहे हे याच्यावरती टाकण्याचं म्हणजे मलमपट्टी थोडक्यात करण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे. परंतु ही अयोग्य आहे. इकडच्या लोकांची आम्ही चर्चा केली आहे असता आम्हाला असं समजलं की हा पूर्ण कार्पेट जो मॅट टाकण्यात आलेला आहे, हा मॅट कुठेतरी बदली करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी लहान लहान मुलं खेळतात, ते अनेक वेळा या ठिकाणी पडलेले. त्याचप्रमाणे सिनियर सिटीजन देखील या ठिकाणी येतात. या लहान मुलांचे पालक हे देखील या ठिकाणी पडलेले आहेत. तर मुंबई महानगरपालिका हेरिटेज डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत व मुंबई महानगरपालिकाचे जे अधिकारी आहेत त्यांनी कृपया करून हा विषय हाताळावा आणि हा मॅट या ठिकाणी जो बसवण्यात आलेला कृपया करून हा संपूर्णपणे हा नवीन या ठिकाणी कार्पेट हे टाकण्यात यावे. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज. हाच विषय, या विषयाचा आम्ही पुढे पाठपुरावा करत राहणार. त्यासाठी पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज. हे जे आता एक साधं कॉमन आहे, काही ठिकाणी मॅट जो आहे हिरव्या कलरचा आहे, परंतु या ठिकाणी जो पॅच बनवण्यात येत आहे त्यासाठी केमिकल ऑइल व रबर हे वापरलेलं आहे, हे निळ्या कलरचं आहे. म्हणजे जे हे काम जे करतात आहे, जे ठेकेदार कोणी असेल त्यांना एवढी अक्कल नाही की कलर हिरवा आहे आणि ते जे बनवतात आहे हा निळ्या कलरचा आहे. इकडच्या जे कामगार आहेत त्यांच्या मार्फत असं माहिती पडलं की सवानी नावाची कोणत्या तरी कंपनी आहे, ठेकेदार, त्यांच्या मार्फत ह्या ठिकाणी हे जे पॅच बसवण्याचं काम सुरू आहे. परंतु हे या इकडच्या ज्या लोकांची चर्चा केली असता असं समजलं की हे चुकीच्या पद्धतीने काम होत आहे आणि या ठिकाणी संपूर्ण हा रबर शीटचा जो मॅट आहे हा बदलण्यात यावा अशी इकडच्या लोकांची मागणी आहे.